काय मनामध्ये भावना राहते? देव जे आहे ना सुखी ठेवतो आपल्याला, काही दुःख येऊन देत नाही. आता मी आतापर्यंत दवाखान्यात नाही. हा 41 वर्षाची वय झालं आपलं, वाऱ्या झाल्या 81 वर्षाचं वय झालं. काय मागणी काय करता? सुख शांती, सुख शांती, सुखाना जावे सुखाना राहावे. यांना किती शिकवलं ना, गाडवाला आपण कुंभाराचं गाडावर राहते, त्याला किती घास टाका सोडून दिलं ते उखाडा घोळायला जाईल. तशी यांना वर्तमान यांचे उलटे पालटे चालले देव कडून सोयीसात होणार. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. जय हरी माऊली. खर तर विठुरायाची आस लागलेले पावलं आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. अनेक वेगवेगळे भक्त, पांडुरंगाचे भक्त आपण वारीमध्ये बघितलेले आहेत. मात्र असेच अनोखे एक विठुरायाचे भक्त आपल्या सोबत आहेत. बाबा, कधीपासून वारी करता तुम्ही? कधीपासून वारी करता? ज्ञानोबा तुकाराम तुकाराम. त्यांना 41 वर्ष झाली. बरं, किती वर्षापासून वारी करतात? 41. 41. हा बरं, कुठून आलाय तुम्ही? आता मुसळगाव, नाशिक. नाशिक. बरं बरं. काय एकंदरीत भावना राहते मनामध्ये? किती वर्षापासून तुम्ही 41 वर्षापासून वारी करतायत? काय मनामध्ये भावना राहते? देव जे आहे ना सुखी ठेवतो आपल्याला, काही दुःख येऊन देत नाही. आता मी आतापर्यंत दवाखान्यात नाही. हा 41 वर्षाची वय झालं आपलं, वाऱ्या झाल्या 81 वर्षाचं वय झालं. यशवर 81 वय आहे तुमचे? तर आपल्याला काही दुःख नाही, काहीच नाही. दवाखान्यात अजूनही ऍडमिट नाही. मोडेल किती वखत आहे, गुडघ्यात फ्रॅक्चर आहे, दोन्ही पॅन्टात 4 वखत मोडेल आहे. किती वखत दोंडा विहिरीत पडलो, दोंडा झाडावरून बुटो आणि पाय मागं वाज, तरी बाबा चालूच आहे. किती वर्षापासून? सायकल कधीपासून सायकलवर वारी करताय? 8 वर्षापासून. 8 वर्षापासून. आता चालवत नाही, 15 किलोमीटर चालवतो बोज घेऊन थोडाफार 5-6 किलो जा, त्याच्या पुढे नाही चालवत. असं त्याच्या पुढे नाही चालवत. बरं बरं. असं बरं, काय विठुरायाकडे काय मागणी काय करता? सुख शांती, सुख शांती, सुखाना जावे सुखाना राहावे. असं बाकी काय, जेवढं आपल्याला सुख मिळालं तेवढं चांगलं. आपण वायफट वागलो मग दुःख येणार. कोणाला खाद्यात घातलं आपण डबल खाद्यात पडणार. असं कोणाचं काही उचललं, चोरी केली, आपल्याला दुरी कवाय लागेल हे मुगेच राहत. येऊ का जाव? बरं बाबा, अनेक लोक आता जे नवीन तरुण पिढी आहे वारी वगैरे करत नाही. जुन्या काळात लोक आले तेच वारी आजही करतात. मग त्या नव्या मुलांना, तरुणांना काय संदेश देतात? काय सांगितलं पाहिजे त्यांना? यांना किती शिकवलं ना, गाडवाला आपण कुंभाराचं गाडावर राहते, त्याला किती घास टाका सोडून दिलं ते उखाडा घोळायला जाईल. तशी यांना वर्तमान यांचे उलटे पालटे चालले देव कडून सोयीसात होणार. त्यांना त्या अपघातात जाणार, हो पुढे टकरीतच जाणार गाडीच्या. आता मी जे आहे ना, दरवर्षी 4 बोटावरून गाडी जोरात जाईल तरी आणलेली तिकडे होत नाही. तो भगवंतच आहे. बरं, आता वारी एवढ्या वर्षापासून करतायत, काय नेमकं वारीतून असं काय ऊर्जा भेटती किंवा काय असं मनामध्ये नेमकं अशी आस लागलेली असते की दरवर्षी वारीत गेलं पाहिजे? दरवर्षी जे आहे ना वारी जावाच लाग. जोर हातपाय चालत्या ना तो त्यांनी जावं, नाही चाललं मग गाडी नको होईना पण जावा. देवावर जर भाव असला ना तर मरेपर्यंत तो आपल्याला काही उभा आहे सामने. त्याच्यावर भाव उडाला मग नाही तो उभा आपल्याला. बरं, कोणी तुमचे मित्र वगैरे नाही का सोबत? नाही ते चोर आमचे राज त्यांना घालून मित्र. खर तर गेल्या 41 वर्षापासून वारी करणारे बाबा आपल्या सोबत होते आणि 8 वर्षापासून ते सायकलवरती वारी करतात. प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
आणि सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.